आम्ही चाललो आहे आता दार्जिलिंगसाठी आणि आम्ही आता गुवाहाटी कामाख्या रेल्वे स्टेशनवर आहे आणि इथून स्लीपर जनरलचं तिकीट बुक केलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे दार्जिलिंगसाठी. तर चला जाऊया. सकाळी आम्ही न्यू जलपाईगुडी इथं पोहोचलो आहे सकाळी. आता आम्हाला इथून सिलिगुडी जायचं आहे. तर आता आम्ही इथं थांबलो आहे बसस्टँडवरती. बसस्टँडची लाईन खूप मोठी आहे. तिकीट घ्यायचं आहे. आम्ही गव्हर्नमेंट बसनं जाणार आहे. प्रायव्हेटवाले खूप लुटतात. मोठी लाईन आहे. इथं काउंटरवरून तिकीट घ्यायचं आणि जायचं. इथून आता दार्जिलिंगसाठी गाडी पकडणार आहे आम्ही. आणि हे आहे बसस्टँड. धुकं दिसतंय पूर्ण ढगांचं आणि त्यावरती पण जायचं आहे अजून भरपूर. आणि हे बघा घरं कशी असतात डोंगरांवरती घरं कशी असतात. आम्ही आता दार्जिलिंगला पोहोचलो आहे. दार्जिलिंगला पोहोचण्यासाठी आम्हाला 8 तास लागले. आता आम्ही हॉटेल शोधत आहे कुठं स्वस्त हॉटेल मिळतं का. तर आता चालतंय. काही 2-4 चोरटे लोक होते ते म्हणत होते की 4 तासात पोहोचून जाता तुम्ही. हां 70 किलोमीटरसाठी 8 तास लागले. सकाळी 9 वाजता निघालो होतो आणि आता पोहोचलो. दार्जिलिंग खूप अगदी आम्ही 5000 फूट एवढ्या उंचीवर दार्जिलिंग शहर वसलेलं आहे. 5000 नाही 6000 फूट 6000 फूटवर वसलेलं आहे. माझ्याबरोबर आहे आपला अक्षय दादा. नमस्कार बंधू. अक्षय दादा तुम्ही खूप स्मार्ट दिसताय. हां तर आम्ही आता सध्या दार्जिलिंगमध्ये आहे. हे आहे बस स्टॉप. इथे सगळ्या बसेस वगैरे मिळतात आणि आता आपण जाऊया. हे आहे दार्जिलिंग. बघू शकता धुकं किती आहे. आता 4:30 वाजलेले आहेत. जवळपास रात्र होण्याची वेळ आलेली आहे. तर खूप सारं धुकं पाऊस पण येतोय. तर आता पाऊस चालू झालेला आहे आणि आम्ही आता जाणार आहेत. जेवण बघू कुठं चांगलं मिळतं ते. खूप छोटे रस्ते असतात सिलिगुडीमध्ये. हिल एरिया असल्यामुळे खूप छोटे रस्ते आहे आणि त्या रस्त्यानं आम्ही चाललो आहेत आता. छोटे अगदी. पाऊस सुरू झाला. इकडं पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. तर बघू शकता वातावरण खूप भारी आहे. आहे काहीतरी. अंकल ये क्या है? काय सुपारी एवढी मोठी सुपारी. तर तिथं आम्हाला एक सुपारी दिसली होती. ती खूप मोठी सुपारी होती. मी पहिल्यांदा अशी एवढी मोठी सुपारी बघितली. खूप मोठी सुपारी होती. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आम्ही जेव्हा सिलिगुडीला आलो तेव्हा सिलिगुडीवरून बहुतांश लोकांनी आम्हाला गव्हर्नमेंटची बसेस. आम्ही विचारलं गव्हर्नमेंटच्या बसेसचं बस स्टॉप कुठे आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की चला गव्हर्नमेंटची बस आहे आणि ते गंडवतात तुम्हाला. तेव्हा म्हणतात आमचं टूर पॅकेज आहे, आमचं दार्जिलिंगमध्ये हॉटेलसुद्धा आहे, मग 5000 पर पर्सन लागतील. ॲक्च्युली जर तुम्ही पर्सनली आलात तर तेवढा खर्च नाही आहेत. जर गव्हर्नमेंटच्या बसने आला तरी तर 110 रुपयेच भाडं घेतात दार्जिलिंगपर्यंतचं. जर ट्रॅफिक नसेल तर 6-7 तासात पोहोचून जातं. आम्हाला 8 तास लागले तब्बल. हे 70 किलोमीटरचं अंतर आहे पण आम्हाला 8 तास लागले कारण की खूप उंचीवर यावं लागतं. आम्ही तब्बल आय थिंक मी अगोदर सांगितलं तुम्हाला 6500 मीटर उंचीवरती दार्जिलिंग वसलेलं आहे. तर ही गोष्ट आहे. तर खरंच या इकडं नॉर्थ ईस्टकडे आला तर दार्जिलिंगला पण भेट द्या. दार्जिलिंग हे वेस्ट बेंगॉलमध्ये येतं. इथं बहुतांशी नेपाळी लोक असतात. तुम्हाला माहीतच आहे नेपाळी लोक. तर इथं बहुतांशी मेजॉरिटी नेपाळी लोक आहे आणि हा गोरखा
सॉरी गोरखा लँड टेरिटोरियल रिजन असतं, यांचं ऑटोनॉमस आहे, ऑटोनॉमस काउन्सिल, म्हणजे स्वतःचे नियम असतात आणि स्वतःचे कायदे कानून असतात. स्टेट गव्हर्नमेंट हे वेस्ट बेंगॉल असतं, पण एक ऑटोनॉमस काउन्सिल असतं, जसं आसाममध्ये BTR आहे, बोडोलँड टेरिटोरियल रिजन, तसं इथं आहे गोरखालँड टेरिटोरियल रिजन. सर दार्जिलिंग खूप सुंदर आहे, रस्ते छोटे छोटे आहे, ॲक्च्युली हिल एरिया असल्यामुळे रस्ते छोटे छोटेच असतात. तर चला आता जेवण करून घेऊया आणि नंतर पुढे कुठं जायचं तर ते बघूया. तर आम्ही आता हॉटेलमधून चेकआउट केलं आहे आणि माझी एक मैत्रीण असते इकडे, तर तिच्या घरी चाललो आहे तिच्या मम्मीला भेटायला. तर म्हटलं एवढ्या दूर आलो तर भेटून जाऊ, दार्जिलिंगमध्येच आहे. माझ्या मागं बघू शकता तुम्ही केवढे पहाड आहे, माझ्याबरोबर अक्षय भाऊ, आणि खूप भारी वाटतं. या लोकांची घरं पण खूप मस्त मस्त असतात, एकदम पहाडांमध्ये पर्वतांमध्ये. मागं बघू शकता एक नंबर असं. सर चला जाऊ. राहुलच्या फ्रेंडच्या घरी जातोय, आकृतीच्या घरी. आता आम्ही खाली जावं लागतंय उतरून, आणि एकदम ट्रेकिंग सारखा रस्ता आहे. राहुल जातोय समोर. नजारा बघू शकता तुम्ही कसा आहे वरचा. राहुल उतरतोय खाली आणि आमच्या समोर 2-3 मित्र गेलेत. ते आंटी आहे, ते आकृतीची मम्मी आहे. तर फायनली आम्ही आता आलोय आकृतीच्या घरी. हे आकृतीचे घर आहे, हे आकृतीची मम्मी आहे. ये कैसी आहे, इसका बहुत स्टेटस देखता हूँ. सो तर नमस्कार मित्रांनो, आपण आता दार्जिलिंगमध्ये आहोत. तर दार्जिलिंगमध्ये ना काय असतं माहिती आहे का, दार्जिलिंगमध्ये लोक खूप भारी असतं, घरांचं स्ट्रक्चर पण खूप भारी आहे. आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी आलो आहे आता. तर आणि शेत पण बघू शकता, छोटी छोटी शेतं असतं, मक्याची शेती असते. आणि इथं एक वाईट बेरीचं झाड आहे, तुम्हाला दाखवतो. अक्षय भाऊ थोडं इकडे या. फळं आलेले आहेत आधी बघा, जनवार हे फळं आहे, हे चेरी असतं, हे व्हाईट चेरी असतं. ते रेड हे लाल झाल्यावर नंतर खावं लागतं. त्यानंतर पण आहे शेत, दाखवतो तुम्हाला कसे कसे करता. म्हणजे हे सेल्फ सफिशियंट शेती करता, स्वतःच उगवणं आणि स्वतःच खाणं. बाहेरून फक्त तेल मीठ वगैरे विकत आणावं लागतं. आणि इथल्या प्राइसेस पण खूप महाग आहे. एवढ्याशा जागेचे 1-1 करोड मोजावे लागतं जर तुम्हाला इथं जागा विकत घ्यायची असेल तर भेटत नाही. हां, अक्षय भाऊ थोडं इकडे या, जरा शेती दाखवू आपण. चला. ही आहे शेती. इथं आता मक्का होते आणि आता भाजीपाला त्यांनी काढला आहे. आणि वर बघू शकता घरं आहे. इकडं कांचनजंगा पर्वत आहे मोठा, जे 2nd नंबरचं टॉलेस्ट आहे जगामध्ये शिखर. हे आहे. कुठं आहे कांचनगंगा? इकडं आहे ते, पण आता ढगांमुळे दिसत नाही शक्यतो. हो. आणि वरती पण घरं आहे. आणि माहिती आहे का, इथली शाळेतली मुलं चालत चालत वरती जातात. इथून 2 किलोमीटर वरती पहाडांवरती त्यांच्या शाळा असतात, इथून चालत जावं लागतं. तर असं वाटतं. तर अक्षय भाऊचं पण मत ऐकून घेऊया याबद्दल, कारण की लोक खूप स्ट्रगल करतात. तर अक्षय भाऊ, तुम्हाला काय वाटतं? भाऊ, मला असं वाटतंय, जर आपल्याकडच्या स्टेटनं कंपॅरिझन जर केलंय तर इकडचं स्टेट खूप स्ट्रगल करतोय. शिक्षणाच्या बाबतीत पण असो आणि शेतीच्या बाबतीत पण असो, सगळ्या बाबतीत स्ट्रगल करतोय. आणि यांची घरं खूप सुंदर आहे, खूप मस्त पहाडावरती आहेत. फक्त आपल्याला दिसतात नॅचरल ब्युटी, पण ते काय स्ट्रगल करतात त्याच्या मागचं आपल्याला काहीच माहिती नाही. तिथं आपण इथं प्रॅक्टिकली राहू त्यांच्यासोबत, तेव्हाच कळलं. राहिल्यानंतर आपल्याला कळणार की कसं राहतात हे लोक. आणि ते चारा कुठून आणतात आणि ते चारा आणायला माहितीये का, आपण साधं शेतात जातो तर गाडी घेऊन चारा ते आणायला पहाड पण ते डायरेक्ट खालून 1-2 किलोमीटर खाली जाऊन ते 50 किलो वजन डोक्यावरती ठेवून ते वरती चढतात. खाली एकदम झूम करून दाखवतो. खाली आहे आणि स्लिपिंग रस्ता आहे, थोडा स्लिपी एरिया आहे. आणि त्यावरून ते इथं पाला घ्यायला येतात. आणि किती किलो आणता? आणि 50 किलो पाला घेऊन येतात ते डोक्यावर, गाई, म्हशी आणि बकरींसाठी. चला आपण आता गाई आणि बकऱ्या कशा असतात ते पण बघूया. चला. आणि मेन म्हणजे इकडच्या जे बकरी असतात ना, त्यांना कापल्यानंतर ते पिवळ्या कलरची स्किन आहे. तर इथं आहे आता गाय आणि बकऱ्या. तर आम्ही हे बघा शेती, ही शेती अशी करता, ही मक्याची शेती असते. हे झाडं आणि गाय आणि बकऱ्यांसाठी असं असतं. दाखवा. बकऱ्या वाळू
आणि हे बघा हे पिल्लं आहेत, छोटी छोटी पिलं छोटी घाबरताय ती, आणि ती गाय. ते जर्सी गाय आहे. हम्म. आणि ह्या बकऱ्यांसाठी असं असतं इथं आणि ही पाला. पाला बघा तुम्ही किती पाला आणलेला आहे डोक्यावरती. तेच. हा, एवढा पाला ते खालून घेऊन येतात, एवढा पाला. डोक्यावर तर बघू शकता किती स्ट्रगल करता इथं. आणि घरं बघा कशी असतात, एकदम बांधलेली. आता हे सगळं हाताने बनवलेलं आहे खाली. तरी आहे आयुष्य डोंगरांमध्ये राहणाऱ्या लोकांचं. तर तुम्ही पण दार्जिलिंगला या, फक्त नॅचरल ब्युटी नका बघू, लोकल लोक कसे स्ट्रगल करतात ते पण बघा. तर तेव्हा तुम्हाला कळेल की फक्त दिसण्यातच काही नसतं, स्ट्रगल पण महत्त्वाचं आहे लोकांचं. तर चला आता जाऊया आपण, बघू अजून काय बघायला मिळतं ते. वरून बघूया आता. हां, बघूया कसं दिसतंय. आम्ही आता टेरिसवरती आलो आहे. आणि हे बघा एकदम, आम्ही खूप खाली आहे आता, डोंगरावरून खाली आलो. वरती खूप ढग आहे आणि वरती पण डोंगर आहे. ते घरं बघू शकता तुम्ही, ते घरं दिसत आहेत का. आणि हे पण इकडं पण एरिया खूप भारी आहे. आणि आम्ही सध्या तिथे होतो खाली, तिथून आलो. बघू शकता ते टी गार्डन आहे, झूम करून दाखवतो, थोडं झूम नाही होते. आणि इथून कांचनजंगा दिसतं मस्तपैकी. आणि बघा इकडे घरं, हे टी गार्डन, ते लोकांचे घरं, ते खूप भारी आहे. आता आम्ही रॉक गार्डनला जातोय आणि आमच्यासोबत अंकल आहे आणि राहुल बघा दूध घेऊन चालला आहे विकायला. त्या थैलीमध्ये राहुलने जी थैली पकडलेली आहे त्यामध्ये दूध आहे आणि ते दूध विकायला चाललो आहे आम्ही. मावशीच्या घरचं दूध आहे. आम्ही चाललो वरती. हां, पाऊस सुरू झालेला आहे होय, त्यामुळं. पाऊस चालू झालेला आहे. छत्री बघा, वातावरण. हे अंकल, हे आमचे मित्र. आम्ही आता चाललो आहे परत दार्जिलिंगवरून आता सिलिगुडी जाणार. अंकल सोबत चाललो आहे, पायी चाललो आहे, पायी चाललो आहे. चाललो आहे आम्ही. हां, बस स्टँडपर्यंत. अंकलला माहिती आहे शॉर्टकट रस्ता. तर आम्ही आता चाललो आहे. खूप भारी वाटलं दार्जिलिंग. हो, शॉर्टकट शोधू शकतो आपण. आता चला जाऊया. खूप भारी वाटतंय, एकदम निसर्ग संपन्न वातावरण आहे इकडं. तुम्ही बघू शकता, माझं फ्रंट कॅमेरानं दाखवतो. चाललाय आता अंकल सोबत. अंकल समोर समोर आहे, राहुल मागं मागं आहे त्यांच्या. मस्त नजारा बघा किती छान आहे. व्हॅली आहे खाली, वरती डोंगर चढत आहे. आता हिमालयाच्या पर्वतरांगा चढत आहे. आमच्या मागं ते 3 लोक आहेत. या 3 लोकांपेक्षा ते अंकल जास्त स्ट्रॉंग आहे. बघा अंकल कशा स्पीडनं चढताय वरती. सो तर फायनली आम्ही आता एवढं चढत करून खालून घरून आलो आहे. आता चला जाऊया. शेवटी टाऊन लागला आहे, आता जाऊया. मी आता टाऊनमध्ये आलो आहे. बघू शकता टाऊन किती सुंदर आहे. आता चाललो आहे बस स्टॉपकडे. तर नमस्कार मित्रांनो. तर राहुल चालला आहे समोर. आमच्या समोर 3 मुलं आहेत, त्यात एक मुलगी आहे. ती काही चालू शकत नाही, ती खूप आता लेझी फील करते आहे. हा राहुल. रस्ता बघा, वरती चढतो आहे आम्ही, बससाठी जातो आहे. खाली तर काही बस सापडली नाही आम्हाला, बस पण नाही सापडली आणि सुमो पण नाही सापडले. तर आम्ही सुमोसाठी वरती जातो आहे. शिडी बघा किती वरती जाते. कुठून आलो आहे आणि आम्ही भरपूर जवळपास 2 किलोमीटर खालून आलो आहे आम्ही. आता तर वरती चढलो ते आलो आहे आणि जाणार आता. किती ढग बघा, ढग किती वरती असतात. हे आहे मेन टाऊन. चाललो आहे आता दार्जिलिंगच्या ट्रेन स्टेशनवरती. माझ्या मागं आहे ट्रेन स्टेशन. हे ट्रेन स्टेशन आहे इकडं, ट्रेन स्टेशन. बरोबर काढतो फोटो.
हे आहे ट्रेन, इथून असता ट्रेन सुटता इथून. ही आहे दार्जिलिंगची टॉय ट्रेन. हे इथून 14 किलोमीटर पुढे जाते. हिचं तिकीट खूप महाग असतं. हिचं तिकीट जवळपास 1500 रुपये आहे. याने पण तुम्ही प्रवास करू शकता. खूप भारी टॉय ट्रेन आहे. चला या. इसका 50 रुपये भाड़ा है. मम्मी पापा कहाँ है? चल चल इसके अरे बाप. चल इसके तो तर फायनली आम्ही आता परत जाणार आहे. आमचा एक मेंबर तिकीट काढत आहे. आता चला जाऊया घरी. जर तुम्हाला दार्जिलिंग पाहायचं असेल तर नक्की. दार्जिलिंग खूप सुंदर आहे. ॲक्च्युली आम्ही जेवढे पॉईंट होते त्यातला एक पण पॉईंट बघितला नाही. बसमधूनच फिरलो आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी गेलो, तिथं जेवण केलं आणि तिथंच थोडा ट्रॅक वगैरे केला. तेव्हा आता परत जाण्याची वेळ झाली आहे. चला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. दार्जिलिंगला नक्की भेट द्या. टाटा बाय बाय.